केंद्र सरकारने 2016-17 सालच्या अर्थसंकल्पात अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबाबत कोणतीही तरतूद केली नसल्याने भाजप सरकारच्या विरोधाच्या निषेधार्थ अंगणवाडी कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला। संघटनेचे प्रभारी अध्यक्ष बिराज साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला। यावेळी बोलताना बिराज साळुंखे यांनी केंद्राने 2016-17 सालच्या अर्थसंकल्पात अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबाबत कोणतीही तरतूद केली नाही। अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना कोणतेही मानधन वाढ किंवा पेन्शन आदी कोणतीही तरतूद केलेली नाही। या विभागासाठी सन 2014-15 साली 18,000 कोटीची तरतूद करण्यात आली होती, मात्र ती वाढवण्याऐवजी कमी करण्यात आली। यामुळे केंद्र सरकारच्या निषेधार्थ अंगणवाडी कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून शासनाचा निषेध केला। यावेळी ललिता चौगुले, कांचन कोळी, सुनंदा मिरजकर, रेखा पाटील, अंजली चत्तेकरी यांच्यासहित महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। भारत सरकारच्या नावानं 14च्या अगोदर काँग्रेस पक्षाचं राज्य होतं। त्यावेळी प्रश्न होते अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांना, महिलांना मानधन नको, वेतन हवे, वेगळे प्रश्न होते। ते प्रश्न सोडवण्याच्या बाबत काँग्रेसच्या सरकारनं काही केलं नाही। म्हणून 2014ला देशात सत्तांतर झालं आणि काँग्रेस जाऊन इथं भाजप सैन्याचं राज्य आलं। आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे नाही, आम्हाला पक्ष नाही, आमचं पोट हे आमचा पक्ष आणि त्यासाठी आम्ही सतत संघर्ष करत आलो। नरेंद्र मोदीने सांगितलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यावर सर्व कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवू, मानधन नाही वेतन देऊ, सगळ्यांना अच्छे दिन आणू असं सांगितलं होतं। पण प्रत्यक्षात काय झालं, हे सत्तेवर आले काँग्रेसवाल्यांसारखंच हे राज्य करायला लागले। आमचा भ्रमनिरास झाला, आपला भ्रमनिरास झाला। काँग्रेसवाले काय आणि भाजप सेनेवाले काय, दोन्ही एका लायकीचे। 15 फेब्रुवारीला देशातल्या अंगणवाडीच्या सर्व महिलांनी दिल्लीला मोर्चा काढला। त्या मोर्चाचं शिष्टमंडळ भारत सरकारचे अर्थमंत्री अरुण जेटलीला भेटलं। तिथं खूप चर्चा झाली आणि त्यावेळी चर्चेच्या वेळी जेटलीने सांगितलं की हा अंगणवाडीचा प्रश्न हा ज्वलंत प्रश्न